खरं तर छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला आणि त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांचे दौरे हे राजकोटला लागले, मालवणमध्ये लागले आणि त्याच पार्श्वभूमीवर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत हे आता मालवणमध्ये राजकोट किल्ल्याच्या परिसरात पोहोचलेत। आपण थेट लाईव्ह दृश्य पाहतोय राजकोट परिसरातली मालवणमधली, जिथे आता संजय राऊत पोहोचलेले। लाईव्ह दृश्य आपण पाहतोय राजकोट परिसरातील। खरं तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे। पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तामध्ये संजय राऊत हे आता मालवणमधील राजकोट किल्ल्यावर पोहोचलेले आहेत। आपण लाईव्ह दृश्य पाहतोय राजकोट किल्ल्यावरची। खरं तर छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला आणि त्यानंतर राजकीय नेते हे राजकोटच्या दिशेने त्यांचे जे दौरे आहेत त्या दौऱ्यांचा सपाटा सुरू झाला। अगदी 2 दिवसापूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे सुद्धा राजकोट किल्ल्यावर येऊन गेले। त्यावेळी राणे समर्थक आणि राणे यांच्यासोबत शिवसैनिकांचा संघर्ष झाला आणि त्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती। आणि आता आज संजय राऊत हे मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर पोहोचलेले आहेत। आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय मालवणमधली। संजय राऊत हे राजकोट किल्ल्यावर पोहोचल्याचे आपण लाईव्ह दृश्य पाहतोय। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत हे राजकोट किल्ल्यावर पोहोचल्याची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। खरं तर आज पाहणी केल्यानंतर संजय राऊत माध्यमांशी नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण 2 दिवसापूर्वी आदित्य ठाकरे राजकोट किल्ल्यावर असताना झालेला राडा, त्या राड्यासंदर्भात संजय राऊत बोलणार का? आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा आहे, त्या दौऱ्यासंदर्भात संजय राऊत बोलणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। संजय राऊत हे आता राजकोट किल्ल्यावर पोहोचल्याची बातमी आपण पाहतोय, लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। राऊतांकडून शिवरायांचा पुतळा कोसळलेल्या ठिकाणाची पाहणी केली जाणार आहे आणि त्यासाठी संजय राऊत हे आता राजकोट किल्ल्यावर पोहोचलेले आहेत। पण लाईव्ह दृश्य पाहतोय राजकोट किल्ल्यावरून, जिथे संजय राऊत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत हे राजकोट किल्ल्यावर पोहोचलेले आहेत। खरे तर शिवरायांचा पुतळा कोसळला आणि त्यानंतर संपूर्ण राज्यभरातून संतापाची लाट ही उसळलेली होती। त्यानंतर राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांचा सपाटा हा सुरू झाला। त्यातच आता ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि खासदार असलेले संजय राऊत हे राजकोट किल्ल्यावर पोहोचलेले आहेत। अगदी आजच सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा राजकोट किल्ल्यावर येऊन पाहणी केली, त्यानंतर दोषींवर कारवाई होण्याचं आश्वासन सुद्धा दिलं आणि आत्ताच्या घडीला संजय राऊत हे राजकोट किल्ल्यावर पोहोचले।